भाजपा युवा नेते श्रीनिवास संघा यांचे सोलापुरातील मतदारांना जाहीर आवाहन। सध्या सोलापुरात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांद्वारे अफवा पसरवल्या जात आहेत। त्या अफवांवर विश्वास ठेवू नये। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातील यंत्रमागधारक व कामगार, विडी कामगार, बांधकाम कामगार आणि सोलापुरातून इतर शहरात होणारे स्थलांतर या समस्यावर तोडगा काढण्याचे वचन दिले असून त्यांच्यावर विश्वास ठेवून शहर मध्य व शहर उत्तर आणि शहर दक्षिण या तीनही मतदारसंघातून भरघोस मतांनी भाजपा उमेदवारांना निवडून आणावे असे श्रीनिवास भाऊ संघा यांनी सोलापुरातील मतदारांना व समाज बांधवांना आवाहन केले आहे। नमस्कार, मी श्रीनिवास किशोर संघा, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय। शहर मध्य विधानसभा लढवण्यास इच्छुक होतो। तसेच मी अपक्ष उमेदवारीही भरली होती, पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला पुण्याला बोलवून त्यांनी मला सांगितलं होतं की आपण अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घ्यावं व भारतीय जनता पार्टीचं काम करावं। अशा सोलापूरच्या डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळ्या गोष्टींवर साहेबांचा माझा चर्चा झाला। मुख्य विषय असा होता की सोलापुरात नवीन इंडस्ट्रीज आणण्यासाठी व तसेच स्थलांतर रोखण्यासाठी, छोटे छोटे स्टार्टअप स्टार्ट करण्यासाठी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सोलापूरच्या डेव्हलपमेंटसाठी साहेबांनी मला वचन दिले। तसंच त्यावेळेस साहेबांना मी देखील वचन दिलं की साहेब पूर्ण तेलुगू भाषिक भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहून काम करतील व मीही भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। आज आम्ही सर्वजण मिळून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही मतदारसंघात तिन्ही उमेदवारांना कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून तिन्ही उमेदवारांना निवडून आणायचा हा जिम्मेदारी सोलापूरच्या प्रत्येक नागरिकाचा आहे।